या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98 816 230 27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98 502 327 43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90 28 10 74 68। शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी शहरातील परीट गल्ली परिसरात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 63वी पुण्यतिथी सोहळा महाराष्ट्र राज्य परीट अर्थात धोबी सेवा मंडळ सिन्नरच्या वतीने विविध उपक्रमांनी व भव्य महाप्रसाद भंडाऱ्याने साजरी करण्यात आली। यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर समाज बांधव उपस्थित होते। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। समाजातील अनेक संतांनी माणसाचे वैचारिक जीवन निर्मळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र संत गाडगेबाबा यांनी माणसाच्या मनाबरोबरच त्याचे शरीर व परिसर स्वच्छ केलाय। त्यामुळेच आज आपली गावे व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी धडपड करत असतो। त्यातूनच आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होते। अशा या महान राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 63व्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील परीट गल्ली परिसरात शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ सिन्नरच्या वतीने संत गाडगेबाबा पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्र्यंबकेश्वर येथील चाचा चौधरी, नगरसेविका प्रणाली गोळेसर, विजय देसाई, शशिकांत जाधव, विजय वाडेकर, मनोज म्हस्के, सुरेश गवळी, दत्ता वायचळे, डॉक्टर श्यामसुंदर झळके, अरुण कलंत्री, नंदू गवळी यांसह मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले। तसेच समाज बांधवांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। श्री संत गाडगे महाराजांचा जन्म वराडा शेनगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला। आई बापांनी त्यांचे नाव डेबू असे ठेवले। डेबूच्या लहानपणी वडील वारले, त्यामुळे आई डेबूला घेऊन मामाच्या भावाकडे राहू लागली। डेबूला काम करायची खूप हौस होती। काम करायचं ते अगदी नेटनेटके, आपला हात ज्याला लागेल ते सुंदरच दिसले पाहिजे अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती। काबड कष्ट करणारे असंख्य लोक असतात, त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्यांचा जीव तुटत होता। ते ज्या समाजात वावरत होते त्या समाजातील लोकांना ते आवडत नव्हते। त्या समाजातील लोकांना ते आवडत नव्हते। लोकांनी चांगले वागावे असे त्यांचे म्हणणे होते। वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी घरादाराचा व सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला। सगळे माणसे हे आपले सगळे सोयरे, घर, विश्व हे मानून ते वावरू लागले। गावोगावी भजन कीर्तन करत फिरू लागले। बाबा कसे दिसत? डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, पिंगट डोळे, गोरा रंग, हातात एक काठी, धडधाकट धिप्पाड देह आणि हातात एक गाडगे। त्यांच्या हातात सतत एक गाडगे असायचे, त्यामुळे त्यांना लोक गाडगे महाराज असे म्हणत। गाडगे महाराजांच्या कीर्तनास 10-10 हजार लोक जमू लागले। बाबांच्या पायावर डोके ठेवायला लोकांची झुम्मड उडू लागली होती। बाबांचे एकच म्हणणे, लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून काही उपयोग नाही असे त्यांचे म्हणणे होते। आज संत गाडगे बाबांची 63वी पुण्यतिथी सिन्नर परिसरातील परीट गल्ली वाविवेस या ठिकाणी साजरी होत आहे। आज सकाळपासून आम्ही या नाशिक परिसरातील अनेक ठिकाणी हा कार्यक्रम सकाळपासून साजरा होत आहे। लहान बालगोपाल, त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी व आबालवृद्ध या सर्वच ठिकाणी कीर्तनाने, भजनाने आणि गाडगेबाबांची पालखी, त्याचप्रमाणे गाडगेबाबांच्या जीवनावरती असलेलं प्रबोधनपर भाषणाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। तसेच या सिन्नर पंचक्रोशीतील हे जे काही सेवाभावी मंडळ आहे, या मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आता होणार आहे आणि इथे अनेक वक्त्यांची भाषणं झाली। या भाषणातून समाजाला प्रबोधनपर संदेश देण्यात आला। त्याचप्रमाणे विधिमंडळामध्ये आत्ते विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब यांनी जो
गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचा उल्लेख केला. या दशसूत्री कार्यक्रमाच्या प्रबोधनाप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा कारभार आम्ही पाहू, आमचं मंत्रिमंडळ हे कारभार बघल आणि विधी मंडळातील सदस्यांना हे दशसूत्री कायमस्वरूपी वाचून स्मरणात राहील असं त्यांना विश्वास वाटला. तरी आज या ठिकाणी हा अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम या मंडळाच्या वतीने करण्यात आला. आज दिनांक 20 डिसेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे श्री संत गाडगे महाराज मित्रमंडळ सिन्नर परीट गल्ली हे पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करत असतं. तर ह्यावर्षी 63वी पुण्यतिथी असल्यानिमित्त आम्ही दरवर्षी जो कार्यक्रम गल्लीत करायचो छोट्या मोठ्या स्वरूपात, पण तो यावर्षी आम्ही काही नियोजन चांगल्या पद्धतीने करून तो आम्ही भव्यदिव्य करण्यासाठी प्रयत्न केला आणि तो आम्ही यशस्वी पण केला. तसेच या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त दरवर्षी भंडारा पण असतो, पण आम्ही पहिले 500 लोकांचा स्वयंपाक वगैरे करत होतो, पण आज एवढेच जास्त केलेलं आहे. जवळजवळ 1500 लोकांचा स्वयंपाक आम्ही केलेला आहे, जेणेकरून भरपूर लोक आहे ना आपल्या जेवणाचा लाभ घेतला पाहिजे. तर आम्ही असं दरवर्षी आम्ही ना असंच मोठं कार्यक्रम करीत जाऊ. आणि आम्हाला असं प्रेरणा देणारे आमचे नगरसेवक आहे, आमचे काका आहे, बरेच आमचे काही मोठे लोक असतात, ज्येष्ठ लोक, ते आम्हाला प्रोत्साहन देत असतात. मी गौरव जाधव या संत गाडगे महाराज मित्रमंडळाचा सिन्नर शहराध्यक्ष म्हणून काम पाहतोय आणि मला आनंद होतोय की मी शहराध्यक्ष म्हणून या मंडळाचं काम पाहतोय आणि माझ्या पद्धतीने चांगला कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांसोबतच भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा यशस्वीतेसाठी भाऊसाहेब जाधव, अरुण निकम, किशोर जाधव, बाजीराव आंबेकर, बंडू जाधव, सचिन सगर, गौरव जाधव, राहुल वाडेकर, दशरथ देसाई, सूरज गवळी आदींसह समाजबांधवांनी विशेष असे परिश्रम घेतले. SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड. श्री संत गाडगे महाराज यांची 63वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने सिन्नर शहरातले सर्व परीट बांधव व सिन्नर शहरातले सगळे प्रतिष्ठित नागरिक, राजकीय नेते बिते व आमच्या परिसरातले सगळे लोक येऊन आमच्या पुण्यतिथीला शोभा वाढवली व महाप्रसादाचा सगळ्यांनी लाभ घेतला. त्याच्याबद्दल सिन्नर शहर व तालुक्याचे मी पूर्ण आभार मानतो. आज श्री संत गाडगे महाराज यांची 63वी जयंतीनिमित्त शिवाजी चौकात व परेड गल्लीमध्ये पुण्यतिथी निमित्ताने साजरी केली आहे व महाभांडाराचा कार्यक्रम केला होता. आमचे महाराष्ट्राचे नाशिकचे पदाधिकारी बी आले होते कार्यक्रमाला. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. आज दिनांक 20 डिसेंबर रोजी श्री संत गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी सोहळा. प्रथम तर मी संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन करतो व आज 20 डिसेंबर रोजी सिन्नर येथे महाप्रसादाचं आयोजन केले होते आणि पुण्यतिथी महाप्रसादाचा आज सर्वांनी लाभ घेतला.